लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणाला विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देव आमच्या समस्येहून मोठा आहे। गॉड इज ग्रेटर दॅन आवर प्रॉब्लेम्स। प्रियजन हो, आमच्या जीवनात समस्या या वेळोवेळी येत असतात। समस्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। देव आपल्या स्वतःची ओळख आम्हाला देण्यासाठी समस्येतून आम्हाला नेत असतो। समस्या पाठविण्यामागे देवाची योजना असते। आम्ही आमच्या समस्या कायम देवापुढे आणायला हव्या, त्याच्या पुढे ठेवायला हव्या। तेव्हा तो देव जो विश्वाचा निर्माण करता देव, ज्याला सर्व अशक्य गोष्टी देखील शक्य आहेत, असा जिवंत देव आम्हाला सहाय्य करीतो। त्या समस्येतून आम्हाला बाहेर काढतो। देवच समस्येवर आम्हाला उपाय देत असतो, पण आम्ही समस्येला प्रतिक्रिया काय देतो यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत। म्हणून आपणातील प्रत्येकास माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। 2 राजे याचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचनात येथे एक घटना घडलेली आहे, त्याकडे मी आपणा सर्वांचे लक्ष वेधू इच्छित आहे। अहज्या हा राजा आहे, हा अहाबाचा पुत्र आहे आणि तो माडीवरनं खाली पडून त्याच्या पायाला इजा झालेली आहे। त्याने जासुदांस अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईन काय। प्रियजन हो, हा प्रश्न या व्यक्तीने कोणाला विचारलेला आहे? बाल जबूब दैवत, जो भूतांचा अधिकारी। वास्तविक एलियाच्या काळातला हा व्यक्ती आहे। एलियाने कर्मेल डोंगरावर सर्व इस्रायलांतील लोकांना हे दाखवून दिले की बाल हा देव नाहीये, बाल हा देव खोटा आहे। हे एलियाद्वारे जिवंत देवाने कर्मेल डोंगरावर सिद्ध करून दाखविले। तरी हे सिद्ध झाले असतानाही तुम्ही एक्रोन येथे बाल जबूब दैवतास प्रश्न करावा चाललेले आहात। ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून काय? देव या ठिकाणी दूताद्वारे एलिया आपला संदेष्टा याच्याकडे संदेश पाठवत आहे की त्याने जाऊन अहज्या राजाला कळवावे। काय कळवावे? की इस्रायलात देव नाही म्हणून तू बाल जबूब कडे चालला आहे काय? जो जिवंत देव, विश्वाचं निर्माण करता देव, त्याच्याकडे जेव्हा मनुष्य आपल्या समस्या आणत नाही त्या मार्गाकडे मनुष्य वळतो। भगताकडे, मांत्रिकाकडे, ज्योतिष्यांकडे मनुष्य वळतो, तेव्हा देव त्या व्यक्तीवर रुष्ट होतो, क्रोधाविष्ट होतो। ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे। प्रियजन हो, या जगात समस्या सोडविण्यासाठी मनुष्य एका वेगळ्या मार्गाला जातो, जो मार्ग देवाकडून नाही। येथे काय झालेलं आहे? या राजाला देवाला बरं करायचं आहे आणि देव बरा कराव्यास समर्थ आहे। हा संदेश देव का पाठवत आहे? कारण तुला बरे करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे आणि मी तुला बरे करीन, पण तू बाल जबूब दैवताकडे जाऊ नकोस। परंतु प्रियजन हो, हा संदेश पाठविल्यावरही त्याने ऐकलेले नाही, अर्थात देवाचे मन येथे दुखले गेलेले आहे। अहज्या आपल्या पायाला झालेल्या आजारात तसाच मरण पावला, देवाला शरण गेला नाही। प्रियजन हो, देव आमची वाट पाहत असतो की आम्ही देवाला शरण यावे। ही गोष्ट सांगण्यामागे माझा उद्देश आहे, समस्या आमच्या जीवनात अनेकविध येतात, पण आमच्याकडे योग्य मार्ग पाहिजे आणि तो देवाचा मार्ग। देवच आमच्या सर्व समस्येवर उपाय आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर कायम अवलंबून राहायला हवे। नीतिसूत्रे 3 अध्याय 5 ते 7 वचन मी वाचत आहे। तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको। देव आम्हाला ताकीद देत आहे या वचनांद्वारे। आम्हाला वाटेल मी खूप हुशार आहे, मला खूप काय कळते, मला खूप ज्ञान आहे, मला खूप अनुभव आहे, माझ्याकडे मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत, असं ज्ञान काहीच कामाचं ठरत नाही। तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको,
तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. देवाचा आदर करणं गरजेचे आहे, तर तो आमच्या समस्या सोडविल, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. जेव्हा देव आमचा मार्गदर्शक होईल ना, तेव्हा आमच्या समस्या तो सोडविल. देव सर्वांचा मार्गदर्शक बनत नाही. जे आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करतात त्यांचाच तो मार्गदर्शक होतो. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. या बायबलमध्ये अनेक उदाहरणे आहेत. अनेक देवाच्या सेवकांच्या जीवनात समस्या आल्या, पण त्या समस्या आल्यावर ते आपली बुद्धी वापरू लागले नाही, ते देवाला शरण गेले. या जगात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आढळतात. काही लोक आपल्या स्वतःच्या बुद्धी, हुशारी, ज्ञानामुळे, आपल्याकडे असणाऱ्या शक्तीमुळे, अनुभवामुळे ते आपली बुद्धी पणाला लावतात, ते देवाकडे येत नाहीत. पण दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना माहित आहे की मला तर काहीच करता येत नाही, आय एम हेल्पलेस, मी दुर्बळ आहे, आणि असाच व्यक्ती देवाला हवा आहे. देव अशाच व्यक्तीला सहाय्य करतो ज्याला कळते की मी दुर्बळ आहे. देवाला आमच्या व्यक्तिगत समस्यांचे संपूर्ण तपशील, डिटेल्ड माहित आहे व देवाकडेच सोल्युशन आहे, उपाय आहे की आम्हाला त्यांतून कसे बाहेर काढावे. यशायाचं पुस्तक 43 अध्याय याचं 2 आणि 3 वचन म्हणते, तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन, नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. हालेलुया. किती अद्भुत असं हे देवाचं आश्वासन आमच्यासाठी आहे. ह्या आश्वासनावर भरोसा करा, त्याला पकडून ठेवा. अर्थात या वचनात आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की देव असे म्हणत नाहीये की मी तुला अग्नीत जाऊ देणार नाही, तुला नद्यांतून जाऊ देणार नाही. तर देवाचे म्हणणे हे आहे की तुला खूप आव्हाने पेलावे लागतील. अशा गोष्टींतून देव तुला नेईल ज्या आम्हाला कधीही समजल्या नाहीत. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट येथे देव म्हणतोय की मी तुझ्या बरोबर त्या अग्नीत असेन व त्या नद्यांतून, त्या महापुरात, त्या दुष्काळातही मी तुझ्या बरोबर असेन. अर्थात हे वचन आमच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचं एक प्रकाशन देत आहे. त्या प्रकाशनात आम्ही एक प्रक्रिया आम्ही पाहत आहोत जी आम्हाला फार कठीण भासते. परंतु अशा सर्व समस्यामध्ये देवाला आम्ही बोलावणे ही आमची जिम्मेदारी आहे. त्याने अगोदरच आश्वासन दिले आहे की तो तुमच्या बरोबर असेल, परंतु कदाचित तो आमच्याकडून आम्ही त्याला बोलवावे याची वाट पाहतोय. दानिएलचं पुस्तक याच्या 3 अध्यायामध्ये आम्हाला 3 इब्री मुले आढळतात. ही तिन्ही मुले राजाज्ञेला न घाबरता त्यांनी यहोवा देवाखेरीज राजाने स्थापलेल्या मूर्तीस नमन करण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्यांना मृत्यूची भयानक शिक्षा फरमाविली. दानिएलचं पुस्तक 3 अध्याय 14 वचनापासून मी वाचत आहे. नबुखदनेसर हा राजा आहे. तो त्यांस म्हणाला, हे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगे, विना, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातून तुम्हा सोडवेल असा कोणता देव आहे? शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातांतून सोडवी. 18वे वचन, ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुखदनेसर संतापला. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत शद्रक, मेशक, अबेदनगो राजाने फरमाविलेल्या शिक्षेमुळे 1 इंच भरही मागे सरकले नाही. पहा त्यांचा विश्वास किती मोठा होता, किती मोठे आव्हान त्यांच्या पुढे होते. देव मला सोडवेल हे मी जाणतो.
शद्रक मेशक अबेदनगो काय म्हणाले? जरी देवाने आम्हाला नाही सोडविले तरी आम्ही त्या मूर्तीपुढे झुकणार नाही, असा निर्णय शत्रूला उद्ध्वस्त करीतो. देवानेच त्या राजाला 7 पट भट्टी तापविण्यास लावली, कारण देवाला त्यांना मोठा चमत्कार दाखवायचा होता, जो कोणीही कधी अनुभवलेला नव्हता. वास्तविक हे आहे की देव त्या 3 इब्री मुलांना अग्नीच्या बाहेर ठेवू शकत होता. ही गोष्ट ध्यानात घ्या, कारण तो सर्व समर्थ देव आहे, ज्याने तांबडा समुद्र दुभांगीला अद्भुत चिन्हे चमत्कार आपल्या प्रतापी हाताने केले. ज्याला काहीच अशक्य नाही, तो नबुकदनेस्सर राजाचे मन वळवू शकत होता, कारण राजाचे मन बदलणे देवाच्या हाती आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाच्या अनुमतीशिवाय काहीही शक्य नसते. अर्थात देवाने अग्नीपासून शद्रक मेशक अबेदनगो यांना राखले नाही, त्या अग्नीत त्यांना जाऊ दिली. कारण वचन म्हणते की अग्नी तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर असेन. प्रियजन हो, देव प्रत्येक अग्नीपासून आम्हालाही राखत नाही, तर तो त्या अग्नीतून आम्हाला जाऊ देतो. चांगली बातमी ही आहे की देव जाणतो की आम्हाला अग्निरोधक फायर प्रूफ कसे ठेवावे. हालेलुया. देव केवळ आमच्या जीवनावर नियंत्रण करीत नाही, तर आमच्या शत्रूच्याही जीवनावर पूर्ण नियंत्रण ठेवणारा देव आहे. शद्रक मेशक अबेदनगो या अग्नीतून जात असताना त्यांनी कोणतीही तक्रार किंवा कुरकुर देवाकडे केली नाही. ते सरळ त्या अग्नीत चालत गेलेले आहेत. प्रियजन हो, काय झाले? शद्रक मेशक अबेदनगो यांना त्या अग्नीच्या भट्टीत टाकणारे भाजून मरण पावले. परंतु 25 वचन म्हणते, तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. अर्थात त्यांच्या शरीरावर अग्नीचा काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पाय मोजांना काहीच झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांस लागला नव्हता. देव किती महान आहे पहा. देवाने या 3ही इब्री मुलांना कसे सांभाळलेले आहे हे आम्हाला या वचनांतून स्पष्ट दिसत आहे. देवाने त्या 3ही इब्री मुलांना सोडविले तेव्हा नबुकदनेस्सर राजा म्हणाला, याकरिता मी फरमावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक मेशक अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येईल, कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. प्रियजन हो, आम्ही ज्या देवाला मानतोय, आम्ही ज्या देवाची प्रार्थना करतोय, तो या विश्वाचा निर्माण करता जिवंत देव आहे. दगड धोंड्याचा काष्ट पाषाणाचा देव नाही आहे. तुमच्या जीवनातील सर्व परिस्थिती बदलून टाकणारा देव तो आहे. प्रियजन हो, मोठ्या समस्येशिवाय मोठी साक्षही असू शकत नाही. मोठ्या युद्धाशिवाय मोठा विजयही आम्ही पाहू शकत नसतो. समस्या कितीही मोठ्या असो, समस्येपेक्षा आमचा देव फार मोठा आहे हे आम्ही समजायला हवे. तुम्हाला जेव्हा कळते की देव तुमच्या बरोबर आहे, तेव्हा तुम्ही कधीही हरणार नाही. हे आम्ही समजून घेतले पाहिजे की देवानेच समस्यांना येऊ दिले आहे, कारण त्यामागे त्याचा उद्देश आहे. हा उद्देश यासाठी नाही की तुम्ही चिंतातूर व्हावे, निराश व्हावे, कुरकुर करावी, तर या उद्देशात आमच्याद्वारे देवाचा गौरव व्हावा आणि इतरांनीही पाहावे की देवाची साथ मला कशी लाभलेली आहे. प्रियजन हो, या जगात अनेक लोक निराश अवस्थेमध्ये आहेत, कारण त्यांच्या जीवनात एक समस्या गेली की दुसरी समस्या चालू होते. काही वेळेला समस्यांचा भडीमार एकाच वेळेला मनुष्यांच्या जीवनात परिस्थितीच्या मार्फत चालू होतो. समस्या या येणारच. समस्या यावर आमचा काही ताबा नसतो, परंतु समस्या सोडविण्यासाठी आमच्या जवळ एक महान देव हवा, ज्याच्याशी आमचं व्यक्तिगत नातं हवं, जो आम्हाला सर्व प्रसंगी, परिस्थिती कितीही वाईट असो, समस्या कितीही मोठ्या असो, त्याचे सहकार्य, त्याचे सहाय्य आम्हाला लाभणार. प्रियजन हो, तुमच्या समस्या कदाचित फारच प्रचंड असू शकतात. तुमच्या समस्या कितीही त्रासदायक असतील, तुमची सर्व भीती, सर्व कमजोरी, तुमची दुर्बळता त्याच्या समोर ठेवा. देवाचे वचन म्हणते, तो देव भग्न हृदयी जणांच्या जवळ असतो, आत्म्याने भंग पावलेल्यांना तो सहाय्य करीतो. म्हणून आमचे हृदय देवापुढे ठेवा. प्रियजन हो, कितीही समस्या असो, त्या समस्येखाली तुम्ही दबून निराश अवस्थेत असाल, देवापुढे आपले अश्रू ढाळा
आपल्या अश्रूंना किंमत तो देव देतो. कोणा मनुष्यांपुढे आपले अश्रू ठेवू नका, त्यांना त्याची किंमत नाही. तुमच्या अश्रूंची किंमत देवाला आहे. तो आपल्या बुधल्यांत तुमचे एक एक अश्रू देवापुढे ठेवा. तो ही गोष्ट ध्यानात घ्या, तुमच्या समस्येपेक्षा तो देव महासामर्थ्य आहे. प्रियजन हो, देवाला हाक मारण्यासाठी आम्हाला काही प्रशिक्षणाची गरज नाही, काही कौशल्याची गरज नसते देवाला हाक मारण्यासाठी. तुम्ही कुठेही असा, कोणत्याही कामात असा, कोणत्याही ठिकाणी असा, देवाशी संबंध साधण्यास काहीच वेळ लागत नाही. दिवस असू दे की रात्र असू दे. तुम्ही म्हणाल सगळे झोपले आहेत, पण देव झोपलेला नाहीये. स्तोत्र 121 म्हणते की त्याला डुलकीही लागत नाही. इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही. म्हणून आमची प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो. देवाची वचने अनेकदा आमच्या जीवनात त्याची शक्ती गमावितात, कारण देवाला आम्ही आमच्या नजरेत छोटे केलेले असते. आम्ही देवाला खूप सीमित केलेले आहे आमच्या समजेप्रमाणे, आणि त्यामुळे आम्ही देवाचे सामर्थ्य जाणत नसतो. जर आम्ही मोठी समस्या यांना सामोरे गेलो नाही तर देव किती महान सामर्थ्यवान आहे हे आम्ही कसे ओळखू? जर आजारच मला आला नाही तर तो देव आरोग्यदाता आहे हे आम्ही कसे ओळखणार? देव हा विश्वासा निर्माण करता आहे, महा सर्व समर्थत्व आहे. प्रियजन हो, देवाला आम्हाला ओळखणं फार गरजेचे आहे. देवाची आमची ओळख व्हावी. देव नक्की कोण आहे, तो काय करू शकतो हे आम्हाला कळावे. म्हणून तो आम्हाला विविध प्रकारच्या समस्यांतून नेतो. अर्थात तो सार्वभौम आहे, त्याला विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण आहे. देव असा नाही की 200 करोड लोक त्यांनी बनवायला पाहिजे, 800 करोड लोक जन्माला आले आणि आता देवाचा ताबा सुटला आहे सृष्टीवरनं. असा देव नाहीये प्रियजन हो. त्या देवाला कोणाच्या काउन्सिलिंग मसलतीची गरज नाही. देव जेव्हा आम्हाला वचन देतो तेव्हा ते वचन यासाठी देतो, देव हे दाखवितो की मला तुमची काळजी आहे, कारण मी तुमचा पिता आहे. हे अख्खं विश्व त्या देवाने बनविलेलं आहे, आणि तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तो देव कुठे गुंतलेला नाही, बिझी नाहीये. प्रियजन हो, हे अख्खं बायबलचं पुस्तक विविध अभिवचनांनी भरलेलं आहे. ती अभिवचने म्हणजे देवाने दिलेली आश्वासने आहेत, आणि ती प्रत्येक अभिवचने मौल्यवान आहेत. त्या प्रत्येक अभिवचनात सामर्थ्य आणि शक्ती आहे, कारण ती देवाने दिलेली आश्वासने आहेत. मनुष्यांची आश्वासने टळू शकतात, कारण मनुष्य क्षणाला शब्द देतो आणि बदलतो. देव काही मानव नाही की त्याने होकार द्यावा. प्रियजन हो, देव असा व्यक्ती नाही की त्याने शब्द द्यावा आणि त्याला पाळता येत नाही. प्रियजन हो, म्हणूनच हे बायबल आम्हाला दिलेले देवाचे जिवंत शब्द आहेत, हे आम्ही ओळखायला हवे. म्हणून इब्री 4:12 म्हणते, देवाचे वचन सजीव. वचन हे इकडे जे लिहिलेलं दिसत आहे हे केवळ शब्द नाही, या शब्दामागे आत्मा आहे देवाचा, आणि तो आत्मा कार्य करीत असतो. म्हणून देवाचे प्रत्येक वचन सजीव, सक्रिय आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. सर्व समस्या सोडविण्याचे काम ते वचन करीत असते. म्हणून आम्ही आमचे प्रत्येक ओझे देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ आणले पाहिजेत, कारण तो देव थकत नाही, भागत नाही, त्याला कंटाळा येत नाही. देव जेव्हा आम्हाला हे वचन देतो त्याची इच्छा आम्हाला मदत करण्याची आहे. तो आमच्यावर प्रेम करतो आणि उत्तम काय ते आमच्यासाठी करू इच्छितो. देव जेव्हा आम्हाला शब्द देतो तेव्हा आम्हाला निश्चित खात्री देतोय, कारण हे त्याचे आश्वासन खरे आहे. देव असे म्हणत नाही की मी कदाचित तुला समस्येतून सोडवीन, मला जमले तर मी हे करीन, असे देव म्हणत नाहीये. देव आपले अभिवचन कायम पाळतोच. देव कधीही धोका देत नाही. त्याच्यासारखा विश्वासयुक्त कोणीही नाही. तो आपला शब्द बदलत नाही, आपलं मनही बदलत नाही. देव त्याच्या गौरवासाठी आम्हाला सोडवू इच्छितो, यासाठी की आम्ही गौरव, स्तुती, महिमा, आदर, सन्मान त्याला द्यावा, आभार प्रदर्शन देवाला करावे व इतरांना आम्ही साक्षही द्यावी की देवाने मला कसे सोडविले. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि याचं 6वं वचन म्हणते, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. देवाला आम्ही विश्वासाशिवाय संतुष्ट करू शकत नाही, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. म्हणजे देवाजवळ जो व्यक्ती येईल त्याने प्रथम देवावर हा विश्वास केला पाहिजे की तो आहे, तो जिवंत देव, तो माझा देव आहे, माझ्या बरोबर आहे. लक्षात घ्या, देवाजवळ येणाऱ्याकडे हा विश्वास हवा. वचन काय म्हणते? त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे.
ज्या वेळेला आम्ही देवाला आमच्या समस्येमध्ये बोलावितो तेव्हा आम्हाला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात आणि तुमच्यावर उपचार चालू आहे तर तुम्हाला त्या वेळेला प्रभूला बोलविणे आहे. देवाला म्हणा, हे देवा येशू ख्रिस्ता, तू या हॉस्पिटलमध्ये माझ्या रूम मध्ये ये. हे प्रभू, माझी ट्रीटमेंट मी तुझ्या हाती देत आहे. ज्या समस्येत मी आलो आहे तू मला यामध्ये सहाय्य कर. हा माझा तोटा झाला आहे, हा पहा, ह्यात तू ये. हे प्रभू येशू, जर तुम्ही निराश असाल कोणत्याही कारणाने असे ना, त्याविषयी देवाकडे तुम्हाला प्रार्थना करणे की हे प्रभू, मी या निराशेतून जात असताना तू माझ्यामध्ये ये. मी खिन्नतेत आहे, डिप्रेशन मध्ये आहे, तू माझ्याकडे धावून ये आणि मला सोडव. हे देवा, मला माहित आहे की तू मला या समस्येतून बाहेर काढणार आहेस, परंतु या स्थितीत जे आव्हान मी पेलत आहे तू माझ्याकडे ये व मला मदत कर. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे देवाला तुमच्या समस्येत बोलाविता तेव्हा तो तुम्हाला सहाय्य करील, शक्ती पुरविल. जेव्हा तो सामर्थ्यवान देव तो तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढील, तो परिस्थिती बदलेल. सर्व त्याच्या हाती आहे. तो तुमचा विश्वास वाढविल. तो अशी ताकद देईल ज्याविषयी तुम्ही काहीही स्पष्ट करू शकत नाही. आणि देव तुम्हाला त्या अग्नीतून, त्या महापुरांतून, नदींतून, दुष्काळांतून, तुमच्या जीवनातील त्या प्रतिकूल परिस्थितीतून, समस्येतून तोंड देत सुरक्षित आणि विजयाने बाहेर काढील. समस्या कितीही मोठ्या असो, समस्येपेक्षा आमचा देव फार मोठा आहे हे आम्ही समजायला हवे. 2 राजाचं पुस्तक याचा 19 अध्याय याचं वचन 10 पासून 19 पर्यंत. प्रियजन हो, सन्हेरीब नावाचा राजा आणि त्याने अनेक राज्यांवर स्वारी करून ते देश, ते राज्य ओसाड करून टाकली होती. सन्हेरीबाचा सेनापती रबशाकेने हिजकिया राजाकडे ज्या वेळेला हे पत्र दिले त्या पत्रामध्ये धमक्या दिल्या होत्या. हिजकिया हा देवाचा सेवक होता, यहुदाचा राजा, ज्याचं देवाबरोबर नाते होते. हिजकियाला कळले की रबशाके अशा प्रकारे बोलत आहे गर्वाने, आणि त्या पत्रामध्ये लिहून पाठविले होते की या जगातील ज्या ज्या राज्याला सन्हेरीब राजाने जिंकलेले आहे त्यांचे देव काही करू शकले नाही. त्या राज्यांना, त्या राज्यात जे त्या देवांना मानणारे होते त्या कोणाही लोकांना ते देव वाचवू शकले नाहीत. हिजकिया देखील ज्या देवावर अवलंबून आहे तो त्याला वाचवू शकणार नाही, म्हणून तो लोकांना न फसवो अशा प्रकारची धमकी दिलेली होती. पण हिजकियाला माहित आहे की माझा देव दगड धोंड्याचा देव नाही, काष्ट पाषाणाचा देव नाही, माझा देव या विश्वाचा राजा आहे, राजांचा राजा आहे. त्याच्याकडे मी जाईन ही समस्या घेऊन. सन्हेरीब कितीही मोठा राजा असो, त्याने कितीही विजय मिळविलेले असो, किती राज्यांना त्याने पराभूत केलेले असो, पण माझा देव माझ्या बरोबर आहे. हिजकिया राजाने काय केलेले आहे? हिजकियाने ज्या वेळेला ते पत्र उघडून वाचले तेव्हा त्याच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. पण त्याला माहित आहे की एकच व्यक्ती मला फक्त यांतून वाचवू शकतो. प्रियजन हो, हिजकिया देवाच्या मंदिरी ते पत्र घेऊन गेलेला आहे, ते लेटर घेऊन गेलेला आहे आणि देवापुढे ते लेटर ठेवलेला आहे. तो देवापुढे रडू लागलेला आहे, देवापुढे प्रार्थना करू लागलेला आहे. हिजकियाने जासूदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सन्हेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठविला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अशुराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केले आहेत. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत, कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हाताने घडलेले काष्ट व पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वर आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस. आणि देवाने त्याची प्रार्थना, त्याचे अश्रू पाहिलेले आहेत. प्रियजन हो, कदाचित आम्ही आमचा ब्लड रिपोर्ट चेक करून आलेलो आहोत, आमचा सोनोग्राफी रिपोर्ट, आमचा MRI रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे आणि तो आम्हाला अवघड सांगत आहे. पण प्रियजन हो, तुम्हालाही त्याच प्रकारे तुमचा रिपोर्ट, तुमच्या जीवनात असणाऱ्या समस्या, तुमचे अशा प्रकारे
समस्या निर्माण करणारे पत्र जिवंत देवाच्या उपस्थितीत तुम्हाला घेऊन येणे गरजेचे आहे. समस्या कितीही मोठ्या असो, समस्येपेक्षा आमचा देव फार मोठा आहे हे आम्ही समजायला हवे. त्या राजावर आणि यहुदाचं राज्य जे इस्रायलातील त्यावर हे फार मोठं संकट कोसळलं. अर्थात कोणत्याही समस्या अचानक येत असतात आणि अचानक समस्या आल्यावर आम्हाला निर्णय घ्यावा लागतो, त्यांतून मार्ग काढावा लागतो, उपाय शोधावा लागतो. आता या वेळेला उपाय काय शोधावा? आणि हिचक्याला कळलेलं आहे की माझ्याकडे एवढे सैन्य पण नाही, आणि जरी मी माझे सैनिक घेऊन गेलो तरी सन्हेरीब राजा पुढे माझं काहीच चालणार नाही, कारण तो फार फार बलाढ्य आहे. बलवानाविरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा देव आपल्या लोकांबरोबर आहे. हिचकिया आणि देवाचे यहुदांचे लोक हे दुर्बल होते, परंतु त्यांचा देव तर दुर्बल नाही. 2 राजाचे पुस्तक 19 अध्यायात 28 वचनात देवाने यशाया संदेष्टाला काय सांगून पाठविले हिचकिया राजाकडे, ऐकूया. मजवरल्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात व्यसन व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन. म्हणजे देव सन्हेरीब राजाला व्यसन घालील नाकात, आणि त्याला तिकडून त्याच्या उन्मत्तपणामुळे त्याने जे गर्विष्ठपणा दाखवून जो अहंकार दाखविला, देव त्याला व्यसन घालून फिरवेल. ज्या वाटेने आला त्या वाटेनेच त्याला परत लावीन. प्रियजन हो, काय झालेलं आहे 35 वचन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोठांतले 1,85,000 लोक मारले. देवाने एका दूताला पाठवून 1,85,000 अश्शूरी सन्हेरीब राजाचे सर्व सैनिक मारून टाकले. मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. लक्षात घ्या, आमच्या जीवनात आम्हाला ज्या ज्या समस्येतून जावे लागते त्या समस्येत देव आमच्यासाठी सर्व उपाय करावयास समर्थ आहे, हा पूर्ण भरोसा ठेवून आम्ही त्याच्यावर कायम अवलंबून राहिलं पाहिजे. आम्ही दाविदाकडे आमचे लक्ष लावतो. दावीद हा देवाच्या हृदयाचा व्यक्ती होता. अर्थात अनेक प्रतिकूल परिस्थितीतून तो गेला होता. शत्रू त्याच्या मागे रात्रंदिवस टपून होता त्याला ठार मारण्यासाठी, आणि दावीद तर खोऱ्यांतून, गुहेंतून, जंगलांतून धावत होता. अर्थात देवाचं त्याच्यावर प्रेम होतं, तरीही देव त्या स्थितीतून दाविदाला नेत होता, कारण त्या समस्येत त्याला तो घडवीत होता. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीत दाविदाचं देवावर प्रेम आणि भरोसा अधिकाधिक वाढला. जी स्तोत्रे आज आम्ही बायबलमध्ये पाहतो, सर्वाधिक स्तोत्रे ही दावीद राजाद्वारे लिहिण्यात आली. ती कधी लिहिण्यात आली? जेव्हा तो संकट काळात होता, आपल्या जीवनाच्या समस्येच्या मोठ्या काळांतून जात होता. त्या प्रतिकूल परिस्थितीत तो फार मजबूत आणि बलवान बनलेला आहे. तो दावीद स्तोत्र संहिता 23 अध्यायाच्या 4थ्या वचनात काय म्हणतो? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. दावीद येथे महत्वाचे शब्द बोलत आहे. कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. दाविदाने हा अनुभव केला होता की देवाला त्याच्या सर्व समस्येत तो कायम बोलावी, व त्यामुळे त्याला हे माहित होते की देव त्याच्या बरोबर आहे. त्याने सांगितले, या दुःखाच्या दरीतूनही, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात आहे, परंतु मी दुःखी होणार नाही, मी चिंता करणार नाही, मी निराश होणार नाही. मला काहीही मार्ग दिसत नाही, परंतु तूच मार्ग काढणारा देव आहेस हे मी जाणतो. म्हणून देवाला म्हणा, हे देवा, तू माझ्या या समस्येमध्ये ये, मला तुझ्या उपस्थितीने भर. या समस्येत मला तुझे चांगुलपण आणि महानपण पाहू दे. मग तुम्हाला देवाकडून जी शांती लाभेल ती सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची असेल. तेव्हा तुमच्या हृदयाला देव आनंद देईल. जेथे निराशा होती तेथे आनंद होईल. तो तुमच्या हृदयात अद्भुत आशा निर्माण करील. स्तोत्र संहिता 121 अध्याय 1 आणि 2 वचन मी वाचत आहे. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आम्ही आमचे डोळे त्या जिवंत देवाकडे लावायला हवेत, कारण त्याच्याकडून आम्हाला सहाय्य येते. काही वेळेला आम्ही आमचे लक्ष देव मला या समस्येतून बाहेर काढेल याकडेच आम्ही लावतो, आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होते
की देव त्या परिस्थितीतून, त्या समस्येतून आम्हाला बाहेर काढीत नाही, त्यावेळेला आम्ही निराश होऊ शकतो. कारण आम्हाला ही गोष्ट समजणे गरजेची आहे की देव आमच्या वेळापत्रकाप्रमाणे कार्य करीत नसतो. कैक वेळेला आम्ही विचार करतो त्यापेक्षा तो अधिक वेळ घेतो. म्हणून प्रियजन हो, जर देव आम्हाला लगेच समस्येतून बाहेर काढील तर आम्ही कधीही आमच्या उच्च कुवतीला पोहोचू शकणार नाही. कारण देव समस्येतच कार्य करीत असतो. जेव्हा आम्ही अस्वस्थ स्थितीत असतो, दुःख, निराशा, क्लेश, वेदना असतात, तेव्हा देव आमच्या जीवनात कार्य करीत असतो. म्हणूनच देव सर्वदा आम्हाला समस्येतून त्वरित बाहेर काढीत नसतो, तो वेळ लावतो. यासाठी की जेव्हा तो समस्येतून आम्हाला बाहेर काढील तेव्हा आम्हाला अनुभूती व्हावी की देव किती महान आहे माझ्यासाठी. अर्थात देवाच्या चांगुलपणाची चव आम्हाला घेण्यासाठी तो अनुभव असतो. कैक वेळेला असे भासते, देव माझी प्रार्थना ऐकतोय की नाही, कारण काहीच बदल मला दिसत नाहीये. परंतु हे जाणून घ्या, सत्य तर हे आहे की देव तुमच्या जीवनात काहीतरी उभारत आहे तुमच्या उन्नतीसाठी. जेव्हा देव आम्हाला समस्येतून सोडवितो तेव्हा कोणीही हे नाकारू शकत नाही की हे त्याचे उपकार आमच्यावर आहेत. दानियल हा सिंहाच्या गुहेत टाकण्यात आला होता, पण त्या सिंहाच्या गुहेत जर दानियलाने सिंहाकडेच लक्ष दिले असते तर दानियल घाबरून गेला असता. पण दानियलाचे लक्ष सिंहाकडे केंद्रित न होता त्याचे लक्ष फक्त देवाकडे केंद्रित झाले. आणि येथेच आमच्या जीवनाचं सोल्युशन, उपाय आहे. त्या समस्यांविषयी सतत न बोलता, त्या समस्यांच्या विचारात आम्ही अधिक ओव्हर थिंकिंग न करता, अधिक विचार न करता त्या गोष्टी आम्हाला देवापुढे मांडल्या पाहिजेत. समस्येला अनेक लोक तोंड देऊ शकत नाहीत आणि ते आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. हा सैतानाचा मार्ग आहे. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. मार्ग मी आहे याचा अर्थ काय? जेथे तुम्हाला दिसेल की मार्ग समाप्त झालेला आहे, येथे आता काहीच माझ्याकडे उपाय राहिलेला नाही, तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की एकच व्यक्ती आहे जो मार्ग करू शकतो आणि तो आहे देव. प्रियजन हो, देवाकडे आम्हाला पाहायचे आहे. आम्हाला समस्येकडे लक्ष द्यायचे नाही, समस्येकडे आमचे लक्ष केंद्रित करायचे नाही, तर जिवंत देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे आमचे लक्ष केंद्रित करणे आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय याच्या 2 वचनापासून 4 वचनापर्यंत मी वाचत आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रत्येक परीक्षेच्या मागे देवाचा संकल्प आहे आणि तो आमच्या वाईटासाठी नसून आमच्या हितासाठी आहे. लक्षात घ्या. रोमकरसपत्र 8 अध्याय 28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की, मला ठाऊक आहे ना, आम्हा सर्वाला हे ठाऊक असायला हवं की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्या देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. जे देवावर प्रेम करतात आणि जे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत, जीवनात कितीही प्रसंग येऊ, कितीही समस्या येऊ, सर्व गोष्टी त्यांच्यासाठी मिळून कल्याणकारक होतात. देवाला आम्ही हे म्हणायला हवे की हे प्रभू येशू, तू फक्त माझी परिस्थितीच बदलू नको, तर मलाही बदल. मला फक्त या स्थितीतूनच नेऊ नको, तर माझी वाढ होऊ दे. मला या समस्येत शिकव. माझा विश्वास, तुझ्यावरील भरवसा दृढ कर. माझी आध्यात्मिक वाढ होऊ दे. माझ्या जीवनाची उन्नती होऊ दे. यासाठी की मी कशातही उणा न राहता माझ्या चारित्र्यात तुझे सद्गुण येतील असे कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या समस्येत करायला हवी. समस्या कितीही मोठ्या असो, समस्येपेक्षा आमचा देव फार मोठा आहे हे आम्ही समजायला हवे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती तो येईपर्यंत आपणा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.